अर्धा किलो चिकन घेतलेले आपण. चिकन बिर्याणी करणार आहे, पण एकदम कुकरमध्ये लावणार आहे आपण. अर्धा किलो चिकन घेतलेले, स्वच्छ धुवून चिकन घेतले आणि तांदूळ भिजत ठेवलेले आहेत. आपण डायरेक्ट कुकरमध्ये बिर्याणी करणार आहे. सगळ्यात आधी आता आपण चिकनला दही लावून घेऊ. दही त्यातच अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे, 2 चमचे. अर्धा चमचा हळद टाकून घेऊ. अर्धा चमचा धना पावडर टाकून घेऊ. 1 चमचा लाल तिखट, बेडगी मिरची, काळा मसाला. आपल्याला तिखट जेवढं करायचं तेवढं इथंच टाकून घ्यायचा मसाला. 1-2 चमचे टाकणार आहे. तळलेला कांदा टाकून घेऊ. तांदळासाठी आणि चिकनसाठी जेवढं मीठ लागणार आहे ते इथंच टाकून घ्यायचं. 1-1.5 चमचा मीठ टाकणार आहे. कोथिंबीर टाकून घेऊ. हे आता छान मिक्स करून घ्यायचं. वेळ असेल तर आपण हे 10-15 मिनिटं आपण याला भिजत ठेवणार आहे. नसेल तर आपण डायरेक्ट पण लावू शकतो. आता मी डायरेक्टच करणार आहे. 2 चमचे तेल घेऊ आणि 2 चमचे तूप टाकू यातच. एक 2-3 चमचे तूप टाकलं तरी चालतं. थोडासा खडा मसाला टाकून घेऊ. 1 काळी विलायची, 2 हिरवी, 4 लवंग आहे आणि थोडासा दालचिनीचा तुकडा. 4-5 तेजपान टाकून घेऊ. आता चिकन टाकून घेऊ यातच. चिकन छान फ्राय करून घ्यायचं. चिकन फ्राय होतंय आणि इथं गरम पाणी पण ठेवलेले तांदळामध्ये टाकण्यासाठी. 1-2-3 मिनिटं आपण हे छान शिजवून घ्यायचं, म्हणजे मिक्स पण छान होतं आणि दही पण यात मुरलं जातं. 1-2-3 मिनिटं झाले. छान आपलं चिकन फ्राय झालेलं आहे याच्यामध्ये. आता आपण तांदूळ टाकून घेऊ. तांदूळ हे अर्धा तास भिजवलेले आहेत मी. आता हे टाकून घेऊ याच्यात असेच. तांदूळ यात चांगले मिक्स करून घेऊ, फ्राय करून घेऊ एकदा. तांदूळ छान फ्राय करून झालाय याच्यामध्ये. या वाटीने 2 वाट्या तांदूळ घेतले होते. आता याच वाटीने 4 वाट्या पाणी टाकून घेणार आहे, गरम पाणी. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. आता याच्या 2 शिट्ट्या करून घेऊ.
बघू आता कशी. खूप छान झाली पण अजून खूप गरम असल्यामुळं